कधी राज ठाकरेंकडे जाता का असं काही संदेश देणारा टी शर्ट घालून? हो, माझा फोटो आहे अच्छा, त्याच्यावर, मी दाखवेन तुम्हाला. बर. त्या फोटोमध्ये मी एक टी शर्ट घातलाय. हा. 27 फेब्रुवारीचा फोटो आहे तो, मराठी भाषा दिनाचा. हम्म. मला गर्वच नाही तर मला माज आहे मराठी असल्याचा, असं तो टी शर्ट आहे. बरं, संघटनेमध्ये जसं तुम्ही म्हणालात मगाशी की तुम्हाला कसली इच्छा नाहीये किंवा हे मिळालंच पाहिजे, हे पदच मिळालं पाहिजे. नाही, इच्छा नाहीये असं नाही म्हटलं, इच्छा आहे, का नसावी. नाही, जर मी तत्काळ मिळावं ही हा, इच्छा नाहीये किंवा माझी संघर्ष करायची तयारी आहे. येस. मी म्हटलं की मला आमदार व्हायचं का, तर 100% व्हायचंय. माझी इच्छा मंत्री व्हायची आहे का, तर 100% आहे. जर मी राजकारणात आहे तर माझी राजकीय इच्छा ही असलीच पाहिजे. मी आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मी सांगतो की तुम्ही राजकारणात आहात, तुम्ही कुठल्याही सामाजिक संस्थेचं काम नाही करत आहेत. त्यामुळे राजकारणात राजकीय महत्वाकांक्षा असणं याच्यात काहीही गैर नाही, ती असलीच पाहिजे. किंबहुना राजकीय महत्वाकांक्षा नसेल तर राजकारणात येऊ नका, समाज सेवा म्हणून काम करा जर काम आवडत असेल. कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याचा शेवटचा एम हा सत्ता मिळवणं हाच असला पाहिजे, त्यासाठीच काम केलं पाहिजे. नाही, माझा या बाबतीत मी एकदम स्पष्ट आहे. बरं, माझा पुढचा प्रश्न असा होता त्या टी शर्टला जोडून की असे जे काही मनातल्या इच्छा असतील, म्हणजे तुम्ही म्हणता की मी पदासाठी असं किंवा कधी काही केलं नाही, पण मनातला आमदार किंवा असे काही टी शर्ट घालून कधी गेलात का राज ठाकरेंकडे? मला असं वाटतं त्याच्या लोकांच्या मनातला आमदार नाही, पण लोकांच्या मनातला आमदार आहातच तुम्ही, लोक येतातच तुमच्याकडे. मला हा काय कॉन्सेप्ट पटत नाही, लोकांच्या मनातला आमदार, लोकांच्या मनातला मुख्यमंत्री वगैरे. एक तर तुम्ही आमदार असता किंवा आमदार नसता, लोकांच्या मनात असेल तर तुला निवडलं असतं ना रे आमदार. मनातला आमदार कसा काय होऊ शकतो? त्यांच्या मनात नाही म्हणून तू आमदार नाहीयेस. त्यामुळे मी काही या भ्रमात नाहीये, पण लोकांचं मन बदलण्याचा मी प्रयत्न निश्चितपणे करेन. की आता त्यांच्या मनातला जो आमदार आहे त्याच्याऐवजी पुढच्या वेळेला मी व्हावं ह्याच्यासाठी 100% प्रयत्न करणार. कारण तो माझ्या राजकीय करिअरचा एक भाग आहे की मला चांगलं मिळालं पाहिजे. वृषाली कदम यांना आम्ही 2006 पासून रिपोर्टर म्हणून बघत होतो, आज त्या एका प्रतिनिधी चॅनलचे संपादक आहेत. हा प्रवास झाला पाहिजे ना, प्रत्येक माणसाचा झाला पाहिजे. त्या ज्या क्षेत्रात तो काम करतो त्या क्षेत्रात त्यांनी पुढे जायला पाहिजे, ही त्याची महत्वाकांक्षा असलीच पाहिजे. आपण साधू संत नाही आहोत की महत्वाकांक्षेशिवाय काम करू. ते सगळं महाभारतात होतं. त्यावरून महत्वाकांक्षेवरून महाभारत घडलं.